डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरांवरती आणि नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवरती अ, शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केलेली आहे आणि अश्लील गलिच्छ भाषेतल्या शिव्यांचा वापर देखील केलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर वैभव साळुंके असेल किंवा सृष्टी भाविस्कर असेल यांची मानसिकता आतापर्यंत स्थिर नाहीये। त्यांच्या मनावरती परिणाम झालेला आहे। नेमकं काय आहे? आपल्यासोबत सृष्टीचे वडील महेंद्र भाविस्कर हे देखील स्वतः डॉक्टर आहेत। नेमकं काय घडलंय, काय परिस्थितीमधून ते आता जात आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर साहेब, नेमकं काय घटना घडली होती? आता सृष्टीची मनस्थिती कशी आहे? काय नेमकं आता तुमच्या कुटुंबांमध्ये हे सगळ्या घडामोडी सुरू आहेत? दिनांक 6ला जो शास्त्रीनगर हॉस्पिटलवर जो हमला झाला, जो प्राणघातक हल्ला डॉक्टरवर झाला, डॉक्टर सृष्टीला मारझोड झाली, सिस्टर लोकांना मारझोड झाली, मावशी लोकांना मारझोड झाली, तो धक्का किंवा ती मारझोड एवढी भयानक होती, त्या घटनेचा परिणाम यांच्या एवढा खोलवर गेला की हे एकदम एकदम मानसिकदृष्ट्या कोलॅप्स झाले। यांच्या एक प्रकारचा सदमा त्यांच्यात पोहोचला। ते झोपेत पण ते असे ओरडते की मारतायत मारतायत, मारू नका मारू नका। आणि त्या गुंडांची दहशत एवढी होती की ते डॉक्टर अशा सदम्यामध्ये गेलेत की त्यांना ते सुचत नाही, ते काम करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत। आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि गुंड्यांचे मार खाण्यापेक्षा ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किती सुरक्षा रक्षक आहेत, किती सिक्युरिटी आहेत, हे त्यांना याची गरज आहे। जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही तोपर्यंत शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील, नर्स असतील, यांचं जीवन धोक्यात आहे। खरं पाहिलं तर आता सृष्टी जी आहे मानसिक धक्क्यामध्ये आहे। झोपेमध्ये ती बडबड करते, मारतायत असं देखील बोलते। मात्र आता तुम्ही त्या रुग्णालयामध्ये पुन्हा रुग्णसेवेसाठी ती जाणार आहे का? किंवा तिने आता राजीनाम्याची देखील चर्चा आहे। मात्र आता काय विचार केलाय किंवा तिच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? सध्या ती मानसिक धक्के असल्यामुळे आता तरी सांगू शकत नाही, पण भविष्यात आम्हीच विचार करू की त्या हॉस्पिटलमध्ये न गेलेलं बरं। राजीनामा आता दिला नाही आहे, पण भविष्यामध्ये प्रोटेक्शनच नाही आहे त्या हॉस्पिटलमध्ये, तर काम करून काय फायदा? आज हा येईल, उद्या दुसरा येईल, परवा तिसरा येईल। डॉक्टरने फक्त हमले सहन करायचे का? त्यांची मार सहन करायचे का? रुग्ण बघायचे का? 24 तास सेवा करायची? जोपर्यंत सिक्युरिटी नाही तर कोणताही पॅरेंट्स, आई वडील आपल्या मुलांना, डॉक्टर पॅरेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवणारच नाहीत जोपर्यंत त्यांना सिक्युरिटी नाही। भविष्यात देणार आहेत असं म्हणताय। मात्र तुमची मनस्थिती अशी तयार झाली का की आता नकोय आपल्याला अशा पद्धतीच्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलीला त्या ठिकाणी पाठवून अडचण निर्माण करण्यापेक्षा राजीनामा देणं, असं ठरलं असेल ना तुमच्या मनामध्ये? हां, आता तो भविष्यात तो विचार केलेला आहे की बाबा नको, उडून लोकांची सेवा करता करता जर आपल्या जीवावर बेतत असेल तर ती सेवा न केलेली बरी। कारण काय की समाजामध्ये आपण सेवा देतो आणि त्याच्याबद्दल असा अपमान, शिव्या, गाळी, मारहाण केली जाते, त्याच्यापेक्षा ती सेवा न केलेली बरी। खरं पाहिलं तर वैभव साळुंके जे आहे त्यांच्यासोबत तुमचं काय बोलणं झालंय का? या सगळ्या घटनेबाबत काय नेमकं घडलंय त्यांच्या बाबतीमध्ये? वैभव सध्या फुल टेन्शनमध्ये, त्याची मानसिक स्थिती कोलॅप्स आहे। त्या दिवशी त्याला एवढी मारहाण झाली की ते हिशोबाच्या बाहेर। तो एकटा असताना 4-4, 5-5 लोकांनी त्याच्यावर मारलं आणि त्याच्यामुळे त्याची डोक्याला मार लागला होता, हातापायाला मार लागला होता आणि अशा स्थितीमध्ये तो एकदम कोलॅप्स झाला होता। आणि त्यांनी जाताना गावी तो निघून गेला। अकोला साईडला त्याचं गाव आहे, अकोला जिल्ह्यामध्ये। तर तो आता तिथून येईल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही, पण त्याच्या मनावर एवढा आघात झाला आणि एवढी भीती निर्माण झाली, तो भविष्यामध्ये आपण जर विचार केला तर तो शख्स, मला तर वाटत नाही की तो परत कोणत्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये जॉईन होईल। खरं पाहिलं तर त्यांनी जाताना तुम्हाला सांगितलं असेल ना की मी आता ज्या एजन्सीकडून ती जॉईन झालेलं आहे आपल्या शास्त्रीनगरमध्ये, की मी आता पुन्हा येणार नाहीये, असं काही त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला? हां, त्याने असं तो बोलून गेला की मी पुन्हा येणार नाही, पण आम्हाला काय वाटलं की तो सदम्यामध्ये, धक्क्यामध्ये किंवा त्याला मानसिक त्रास झालेला आहे, त्याच्यानंतर तो सावरल्यावर विचार करेल। पण तो असं बोलल्यानंतर आम्हाला पण ते वाटायला लागलं की हा परत येईल का नाही, आणि असं जर त्याला मार पडला असेल आयुष्यात, त्याला कधी असं झालं नाही आहे, फर्स्ट टाईम झालं करिअरच्या सुरुवातीमध्ये, तो परत अशा गोष्टीकडे जाणार नाही असं तरी मला वाटतं। म्हणजे त्यांनी जवळपास तोंडी राजीनामा दिलेला आहे की आम्ही अशा पद्धतीची एक बातमी चालवली होती की आता वैभव जो आहे त्यांनी ठाणे जिल्हाच सोडून आता तो त्याच्या मूळ गावी परतलाय। हां, त्याचा अर्थ असंच होतो ना, तो निघून गेला, मी आता जात आहे, परत येईल का नाही शाश्वतीने, याचा अर्थ तोच होतो की त्याच्या मनात दहशत झालेली आहे, भीती झालेली आहे आणि त्याच्यावर परिणाम झाला। त्यामुळे
त्यांनी राजीनामा दिला त्याचा अर्थ तोच होऊ शकतो की परत येणार नाही, समजलं. हा त्याचा उद्देश होता बोलण्याचा. आता सृष्टीची बोलण्याची मनस्थिती आहे का, नेमकं काय संवाद काय होतोय का तुमचा? नाही, सृष्टी सध्या एकदम ते म्हणतात ना की मानसिक स्थिती बदललेली आहे सध्यामध्ये. डोकं दुखतंय, चक्कर येते आणि झोपेतच ती अशी ओरडते, मला मारतायत, मला मारतायत, याला मारू नका, त्याला मारू नका. आणि ते एकदमच उठून ते कोलॅप्स होऊन जाते की काय चाललंय, काय चाललंय. ती माशे तिला समजतच नाही की मी घरात आहे की हॉस्पिटलमध्ये आहे, की इथे काय वातावरण आहे. त्यामुळे ते मानसिक धक्का तिने जास्त घेतलेला आहे. तुम्ही एवढा जर तिला त्रास आहे आता, मग तुम्ही एक वडील म्हणून निर्णय घेतला असेल ना की नाही आता नाहीच पाठवायचं? नाही, आता वडील म्हणून निर्णय हाच घेतला की जोपर्यंत सिक्युर नाही तोपर्यंत हॉस्पिटलला जायचं नाही. आणि नसेल विनाकारण लोकांची सेवा करण्यात अर्थच नाही आहे. कारण काय की जो सेवा करत असताना जर मार मिळायचा, आपल्याला जीवाला धोका असेल, तर कोणताही पॅरेंट आपल्या मुलांना जीवाचा धोका पत्करू देणार नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला की आता पाठवायचं नाही? हा, आता निर्णय आम्ही तोच घेतलेला आहे की तिला पाठवणार नाही. नक्कीच खरं पाहिलं तरी धक्कादायकच घटना आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था जर पाहिली आपण तर त्या ठिकाणी MBBS असे जे डॉक्टर जे आहेत ते मिळत नाही आहेत. ते लवकर या ठिकाणी कार्यरत देखील होत नसल्यामुळे असे जे डॉक्टर मिळतात त्यांच्यावरती जर अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींनीच गुंडागर्दी करून त्यांच्यावरती हल्ले जर केले तर जे जन्मदाते जे आहेत आईवडील ते तरी त्यांच्या पाल्यांना कशा त्या अडचणीमध्ये किंवा त्यांना अडचण निर्माण किंवा ते मार खातील अशा ठिकाणी कसे पाठवतील असा देखील एक प्रश्न जो आहे त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. वैभवने जवळपास कंपनीला जर डायरेक्टच सांगितलेलं आहे की मी राजीनामा, म्हणजे त्यांनी तोंडी राजीनामा दिला, मी पुन्हा येणार नाही. त्याच पद्धतीने आता सृष्टीच्या वडिलांनी देखील जाहीरच करून टाकलं की मी माझ्या मुलीला पुन्हा त्या रुग्णालयात पाठवणार नाही. कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, ABP माझा, कल्याण.